ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज वराह जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं। त्यानुसार मुंबईतील चेंबूर या ठिकाणी सकल हिंदू समाजानं वराह जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला। या उत्सवामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती ही केली जाणार आहे। चेंबूरनंतर नवी मुंबई आणि ठाणे या परिसरात देखील जी महाआरती पार पडणार आहे त्या महाआरतीत मंत्री नितेश राणे हे सहभागी होणार आहेत। आपल्या याबद्दलचे अपडेट देतोय वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं होतं नितेश राणे यांनी याआधी सुद्धा जाहीर केलं होतं की वराह जयंती ही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय चेंबूरमध्ये सुरुवातीला आपण नितेश राणे हे वराह पूजन करताना पाहायला मिळत आहेत। अनेक इथे आपण बघतोय कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी स्थानिक असतील किंवा मग आपण पुजारी बघतोय ते या सगळ्या वराह जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। शिवाय इथनं नवी मुंबई ठाणे या तीन ठिकाणी वराह जयंतीच्या कार्यक्रमाला नितेश राणे हे उपस्थिती लावतील। आता वराह पूजन झाल्यानंतर महाआरती केली जाईल आणि महाआरतीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने इथे लोक भाविक आपल्याला जमलेले पाहायला मिळतात आणि दरवर्षी इतक्याच उत्साहात साजरी व्हावी अशा खरं तर असं जाहीर नितेश राणे यांनी केलं होतं। वेदांत, जर बघायचं झालं तर मंत्री नितेश राणे आणि वाद हा काही दमा नाहीये। ज्या वेळेला त्यांनी वराह जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी तसं एक पत्र देखील मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, यावर देखील त्यांच्यावर टीका झालेली होती। या अनुषंगाने नितेश राणेंची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे? ज्या प्रकारे आपण याआधी सुद्धा बघितलं जेव्हा सांगितलं की 25 तारखेला वराह जयंती महाराष्ट्रात साजरी केली पाहिजे आणि त्यानुसार अनेक ठिकाणी हिंदू संघटना असतील त्यांनी पुढाकार घेतला आणि वराह जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे। जसं आपण या दृश्यांमध्ये बघतोय चेंबूरमध्ये सुद्धा अनेक हिंदू संघटना एकत्र आल्या, काही पुजारी आपण बघतो एकत्र आले आणि वराह पूजन झाल्यानंतर महाआरती इथे जशी महाआरती आणि पूजन होते तसंच नवी मुंबई कोपरखैरणे इथे होईल आणि त्यासोबतच ठाण्यामध्ये सुद्धा होणार आहे आणि दरवर्षी इतक्याच उत्साहामध्ये हे वराह पूजन झालं पाहिजे असा आग्रह खरं तर नितेश राणे यांनी केलेला आहे आणि स्वतः 3 ते 4 ठिकाणी जाऊन या वराह पूजन आणि महाआरतीमध्ये ते सहभागी होत आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हिंदू जी मतं आहेत ती अधिकाधिक आपल्याकडे वळवण्याचा देखील हा एक प्रयत्न असू शकतो। ज्या प्रकारे आपण बघतोय आपला वोटर संघटित करण्याचा प्रयत्न प्रत्येक पार्टीकडनं केला जातोय, प्रत्येक पक्ष त्यानुसार प्रयत्न करतोय आणि ज्या प्रकारे आपण बघतोय महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आणि ज्या प्रकारे वराह जयंती वेदांत, मी तुला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत आता आमदार अमोल मिटकरी आहेत। मिटकरीजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। वराह पूजन नितेश राणेंकडून केलं जात आहे। खरं तर त्यांनी ज्या वेळेला या सगळ्याबाबतची पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी देखील तुम्ही टीका केली होती। आता प्रत्यक्षपणे ते पूजन करतायत का? आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, माझ्या जन्माच्या 40 वर्षानंतर मी हे असं पहिल्यांदा पाहतोय देशामध्ये कुठं असं होत असताना। आता विष्णूचे जे एकूण अवतार आहेत ते वराह अवतार पण आहेत, पण विनायक दामोदर सावरकरांनी समाज आणि विज्ञान पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की वराह, जसं हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र आणि गोपूजन करता येतं तसं वराह जर विष्णूचा अवतार असेल तर विष्णूचा म्हणजे त्या अवताराची पण पूजा झाली पाहिजे। करणार का असा त्यांचा प्रश्नार्थक चिन्ह होता। आता असं आहे की यांनी वराह जयंतीचं एक नवीन फॅक्टर महाराष्ट्रामध्ये आणलंय। ठीक आहे, राज्यघटनेने श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत, पण आता याच्यात 2 गोष्टी दिसत आहेत। एक तर मुस्लिम समाजामध्ये सूत, सुवर आणि शराब ह्या 3 गोष्टी निषिद्ध मानल्या जातात आणि त्यातून यांनी ज्या पद्धतीने आता धर्मरक्षक म्हणून पुढे येऊन हे पूजा वगैरे करतायत, तर यात एखाद्या समाजाला डिवचण्याचा प्रकार होत असेल तर ही भक्ती कोणाला आवडणार नाही। आणि वराह जयंती हे तर नवीनच पाहतोय मी, म्हणजे आता मला वाटत नाही की ग्रामीण भागात, शहरात, खेड्यागावात, घराघरात आता उंदीर वाहन आहे या गणपतीचं। आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात मूषक पूजा करतो, पण घरात उंदीर नाही पाळत ना। कबूतर खाण्यावर आता बंदी आणा असं म्हणतायत, पण काही महाराज लोक कबुतराकरता शस्त्र उचलतायत। त्याच्यामुळं हे यांना लखलाप, यांनी दररोज ते साष्टांग दंडवत घालावा, पूजा करावी। आता आरती वराहाची नेमकी कोणती म्हणती यांनी हे पण याचा शोध घ्यावा लागेल, पण जे काही चाललंय ना ते आश्चर्य निर्माण करणार।
खरं तर तुम्ही महायुती म्हणून एकत्र सत्तेत आहात, नितेश राणे मंत्री सुद्धा आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर तुम्ही ही सगळी गोष्ट सांगणार आहात का, किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या देखील ही कानावर तुम्ही गोष्ट घालणार आहात का? त्यांना दिसतंय, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मला सांगा, आपण आता देवाची आरत्या करतो हे बरोबर आहे, पण वराहाची आरती त्यांच्या तरी पाठ आहे का? कोणती आरती आहे? जय जय वराह देवा आहे की आणखी कोणती आहे? म्हणजे आपण कुठं चाललोय, विज्ञान कुठं, प्रगती कोणती आहे? म्हणजे आपण कुठं चाललोय, विज्ञान कुठं, प्रगती कुठं? शिवशाहू फुले आंबेडकरांनी या देशाला एक विचार दिला आहे. देश ग्लोबल होतोय, आपण आधुनिक युगात जगतोय आणि काहीतरी कोण्या नवीन फुसफट काढायचं. अहो आता मला सांगा, माझा एक प्रश्न आहे, चला बरं. हेच वराह शेतकऱ्यांचा जीव घेतात ना आज. आज काय आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, ज्याच्याकडं वडिलांचं श्राद्ध करायला, तेरवी करायला ज्या शेतकऱ्याकडे पैसा कधी कधी नाही, खरं बिचाराची तर आर्थिक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर आगामी महापालिका निवडणुका असतील किंवा एखाद्या समाजाला निवडण्यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतायत. धन्यवाद अमोलजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा मुंबईमध्ये मंत्री नितेश राणेंकडून सध्या वराह पूजन केलं जात आहे आणि याच अनुषंगानं सध्या विविध प्रतिक्रिया देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता नितेश राणे या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकी प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यानंतर बातम्या